गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी स्नेहल मेघवाले आज तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल PPT प्रेझेंट करणार आहे. तुम्हाला नवीन वर्षात हा येणारा पहिलाच सण आहे, ती म्हणजे मकर संक्रांती. आज माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून म्हणजेच करिअर ज्योती एज्युकेशनद्वारे तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग पाहूयात मकर संक्रांत म्हणजे काय. मकर संक्रांतीचा तुम्हाला अर्थ माहीत आहे का? चला तर मग बघूयात. म म्हणजे मराठमोळा सण, क म्हणजे कणखर बाणा, र म्हणजे रंगीबिरंगी तिळगुळ, स म्हणजे संगीतमय वातावरण, क्रा म्हणजे क्रांतीची मशाल, त म्हणजे तळपणारे तेज. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चेंज कर. कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. परत एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत किती तारखेला आहे? दरवर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला येते, पण आता 2-3 वर्षापासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला येत आहे. चला तर मग पाहूयात. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2024 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. 14 जानेवारी रोजी रात्री 8:21 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2024 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे. काय आहे मकर संक्रांतीच्या मागची कथा? तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांतीच्या मागची कथा काय आहे? चला तर मग पाहूयात. हिंदू पौराणिक कथेनुसार संक्रांतीने शंकरासुर राक्षसाचा पराभव केला. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत करी किंवा क्रिकांत म्हणून ओळखली जाते. या दिवशी देवीने मकर संक्रांति के दिन सूर्य उत्तरायण होते हैं, ऐसा ज्योतिषियों का मानना है. सूर्य भगवान दक्षिण की यात्रा पूरी कर उत्तर दिशा की ओर बढ़ते हैं. इस दिन लोग व्रत भी रखते हैं और भरपूर दान दक्षिणा देते हैं. ये महत्वपूर्ण और पवित्र दिन है, इसलिए इस दिन दिया गया दान और दिनों की अपेक्षा 100 गुना फल देता है. इस दिन तिल का दान दिया जाता है. मकर संक्रांति की चर्चा पुराणों में भी मिलती है. भविष्य पुराण के अनुसार सूर्य की दिशा में परिवर्तन के कारण व्रत रखने की परंपरा है. संक्रांति के पहले दिन व्रत में एक बार भोजन किया जाता है. संक्रांति के दिन तेल और तिल मिले हुए पानी से स्नान किया जाता है. इसके पश्चात सूर्य भगवान की प्रार्थना की जाती है. लोग तीर्थों में जाकर गंगा स्नान तथा दान आदि का पुण्य कर्म करते हैं. इससे मोक्ष की प्राप्ति का अवसर मिलता है. संक्रांति के दिन अपने पितरों का तर्पण और ध्यान भी किया जाता है. इससे पुण्य की प्राप्ति होती है. भविष्य पुराण में मकर संक्रांति की व्रत कथा और उसकी विधि का पूरा विवरण मिलता है. इस कथा के अनुसार भगवान सूर्य अपने पुत्र शनि से मिलने जाते हैं. शनि मकर राशि के देवता हैं, इसलिए इस पर्व को मकर संक्रांति नाम दिया गया है. मकर संक्रांति का वर्णन महाभारत में भी मिलता है. महाभारत की कथा के अनुसार गंगा पुत्र भीष्म पितामह को इच्छा मृत्यु का वरदान प्राप्त था. भीष्म पितामह महाभारत के युद्ध में कौरवों के सेनापति थे. वो महान योद्धा थे. जब वो अर्जुन के बाणों से युद्ध होने के पश्चात बाणों की शैया पर गिर पड़े, तो उन्होंने मकर संक्रांति की महिमा को जानते हुए अपनी मृत्यु के लिए ये दिन चुना था. महान ज्ञानी होने के कारण उन्हें पता था कि सूर्य के दक्षिणायन होने पर मोक्ष नहीं मिलता, फिर से धरती पर जन्म लेना पड़ता है. महाभारत के युद्ध के पश्चात जब सूर्य उत्तर दिशा की ओर उन्मुख हुआ, तब भीष्म पितामह ने प्राण त्याग दिए. एक अन्य कथा के अनुसार
अनुसार हिंदुओं में ये मान्यता है कि मकर संक्रांति के दिन मां गंगा स्वर्ग से उतरकर धरती पर राजा भागीरथ के पीछे पीछे आई। वो कपिल मुनि के आश्रम से होती हुई गंगा सागर तक आ गई। धरती पर उतरने के कारण गंगा के पवित्र जल से राजा भागीरथ ने अपने पूर्वजों का तर्पण किया था। संक्रांति के दिन गंगा सागर में नदी के किनारे भव्य मेला लगता है। मकर संक्रांति के व्रत के संबंध में एक तीसरी कथा भी प्रचलित है। इसके अनुसार माता यशोदा ने मकर संक्रांति के दिन संतान की प्राप्ति के लिए व्रत रखा था। इस दिन औरतें तिल और आदि दूसरी औरतों को बांटती हैं। तिल की उत्पत्ति भगवान विष्णु से हुई थी। इसका दान करने से पापों से मुक्ति मिलती है। तिल की तासीर गर्म होती है। ये शरीर को रोगों से दूर रखती है। इस दिन तिल का दान करना अति शुभ रहता है। ये दान शनि और राहु की पीड़ा से मुक्ति दिलाता है। सूर्य देव प्रसन्न होकर यश वृद्धि करते हैं। दोस्तों, आशा है आपको मकर संक्रांति के व्रत के बारे में पूरी जानकारी है। मकर संक्रांतीला महाराष्ट्रात काय म्हणतात आपण आता जाणूया। मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात। मकर संक्रांती, उत्तरायण, माघी संक्रांती, ज्याला पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण। हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो। संक्रांती 2024 चे 3 दिवस कोणते आहेत ते आपण आता बघूया। मकर संक्रांती हा यापैकी सर्वात शुभ आहे आणि हा काही हिंदू सणांपैकी एक आहे जो सौर चक्राशी संरेखित आहे। भोगी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संक्रांती सणांचा पहिला दिवस म्हणजे 14 जानेवारी 2024 रोजी येतो। संक्रांती 15 जानेवारी 2024 रोजी आणि क्रिकांत 16 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाते। इथे स्टॉप। तुम्हाला माहिती आहे का भोगी म्हणजे काय? काय आयडिया नाही? चला तर भोगी म्हणजे काय मी तुम्हाला सांगते। मकर संक्रांत हा नवीन वर्षात येणारा पहिला सण आहे। भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण आपण साजरा करतो। एक काळ असा होता की आपण पहिल्या दिवशी भोगी साजरा करायचो, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती साजरी व्हायची आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच क्रिकांत म्हणून करिदिन साजरा करायचो। आज बरीचशी माणसं आजकाल संक्रांती हा सण साजरा करतात, पण भोगी या सणाबद्दल बऱ्याचशा माणसांना माहिती नाही आहे। तर आपण आपली संस्कृती आणि आपली परंपरा कुठेतरी विसरत चाललेलो आहोत, ही आपल्याला आठवावी, तिचं स्मरण व्हावं म्हणून आज आपण हा एक छोटासा प्रयत्न। भोगी म्हणजे काय? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी। हा सण जानेवारी मध्यात येतो। न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। भोगी शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा, भोगणारा। संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो। या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत। तमिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोरी, राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून साजरा केला जातो। या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी, यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात। ती लावलेली बाजरीची भाकरी आणि लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे। या प्रकारे भोगी सेलिब्रेट केली जाते। याच्या गोल सर्व माणसं उभी असतात आणि छोटीशी आग पेटवून तिची आहुती दिली जाते आणि हे सेलिब्रेट करतात। सर्व नृत्य गाणं सादर करतात। भोगी सण कसा साजरा करतात ते आपण पाहूयात आता। भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने
आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे। ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते। पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू म्हणूनही देत होते। भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतो। सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तिळी लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात। माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा करतात। मकर संक्रांत का साजरी करतात? कोणाला आयडिया आहे? चला तर मग पाहूयात। सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो। एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर मास महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो। ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते। मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो। संक्रांतीच्या दिवशी या सुगड्यांचा स्त्रियांना वौसा असतो। वौसा म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असतं? वौसा म्हणजे ओटी भरणे। त्यानंतर ओटी भरणी आणि हळदी कुंकू असे कार्यक्रम घेतले जातात। हे मकर संक्रांतीची माहिती आहे। मकर संक्रांतीला पतंग उडवतात। चला तर मग पाहूयात मकर संक्रांतीला पतंग का उडवतात। मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवणे आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते। आरोग्याच्या दृष्टीने या दिवशी पतंग उडवणे चांगले मानले जाते। सामान्य थंडीच्या मोसमात लोकांना घरामध्ये ब्लँकेटमध्ये राहणे आवडते, परंतु उत्तरायणाच्या दिवशी काही वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीरातील अनेक आजार आपोआप नष्ट होतात। वैज्ञानिक तथ्यानुसार उत्तरायणातील सूर्याच्या उष्णतेमध्ये सर्दी आणि थंडीमुळे होणारे आजार संपवण्याची क्षमता असते। अशा परिस्थितीत जेव्हा लोक घराच्या छतावर पतंग उडवतात तेव्हा सूर्याची किरणे औषधाप्रमाणे काम करतात। कदाचित त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवसाला पतंगबाजीचा दिवस असेही म्हटले जातं। किंक्रांत म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? चला तर मग पाहूया। किंक्रांत हा दिवस आपण करी दिन म्हणूनही साजरा करतो। संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत म्हणून ओळखला जातो। संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात। संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो। पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो। हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही। या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात। दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मठ्ठू पोंगल म्हणून साजरा करतात। या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात। त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात। गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात। संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात। त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो। मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा, मग 9 वर्षातील या पहिल्या सणानिमित्त साऱ्या एकत्र येऊन साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा। महाराष्ट्रातील संक्रांत। मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात। विवाहित स्त्रिया या दिवशी
आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात। रथ सप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो। मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात। या प्रकारे हळदी कुंकू करतात। बोरनान तुम्हाला माहिती का? बोरनान म्हणजे काय? तुम्ही तुमच्या घरी नाही केलं का अजून? मी सांगते तुम्हाला बोरनान म्हणजे काय। बोरनान म्हणजे एक करी नावाचा राक्षस होता। एक करी नावाच्या राक्षसाची लहान मुलांवर वाईट नजर, वाईट दृष्टी, वाईट विचार पडू नये म्हणून हा सर्वप्रथम श्रीकृष्णावर करण्यात आला होता। तेव्हापासून हा दिवस बोरनान म्हणूनही ओळखले जाते। बोरनान हे जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत केले जाते। या प्रकारे बोरनान करतात। हे बोरनान हे लहान बाळाचे दागिने आहेत, हलव्याचे दागिने आहेत। हे त्याच्या डोक्यावर हे ओतले जाते। त्याच्यामध्ये चॉकलेट्स, मुरमुरे, बिस्किट्स असे वेगवेगळे असतात। त्याच्यामध्ये फुलं सुद्धा हे केले जातात। या प्रकारे बोरनान सेलिब्रेट करतात। चला तर मग पाहूयात बोरनान म्हणजे काय। लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात। चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात। अलीकडे यामध्ये गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते। तसेच मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटेही घालतात। याला बोरनान अथवा लूट असेही म्हटले जाते। बालकाच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते। मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घालतात तुम्हाला माहित आहे का? हे हलव्याचे दागिने हे लग्न झालेल्या स्त्रीला तिच्या लग्नानंतरचा पहिला सण हा मकर संक्रांती असतो। त्यामुळे हे हलव्याचे दागिने सुनेला व आपल्या जावेला दिले जातात व त्यांचे कौतुक केले जातात। मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घालतात? चला तर आपण पाहूयात आता। नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे। तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते। हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते। मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मकर संक्रांती आधी सेलिब्रेट नाही केली का? मी तुम्हाला सांगते। हिंदू धर्मात आपल्या सणानिमित्त किंवा शुभ मुहूर्ताला काळे कपडे घालू नयेत हा असा अलिखित असा हा नियम आहे। पण मकर संक्रांत हा एक असा सण आहे की या दिवशी या सणाला काळे कपडे घालायचे असतात। तर आपण जाणूयात काळे कपडे का घालतात। मकर संक्रांतीला काळे कपडे का परिधान करतात? सण उत्सवात महिला कोणत्या रंगांचे कपडे परिधान करावे याला प्राधान्य देतात। नवरात्रीत 9 रंगांच्या साड्यांची परंपरा असो वा येणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या साडीची परंपरा असो, याला वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व आहे। मकर संक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो। हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत। हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते। त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे। काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात, म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे। दिनमान वाढत जाण्याच्या आनंदप्रित्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे। थंडीच्या दिवसात तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात। तिळगुळ देऊन
उपयुक्त असतात। वर्षभरात कोणाशी मतभेद भांडणे झाले असतील, अबोला धरला गेला असेल तर तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावे आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा निरोप द्यावा। मकर संक्रांत हा कापणीचा सण आहे। तुम्हाला माहीत आहे हा कापणीचा सण का आहे? बहुतेक भारतात खूप मकर संक्रांतीला हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो। हा शेतकऱ्यांसाठी या दिवसात पिकांची कापणी केली जाते। तर आपण आता पाहूयात। मकर संक्रांती हा पहिला हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो। सामान्यतः जानेवारीमध्ये होतो। संपूर्ण भारतातील हिंदूद्वारे साजरा केला जाणारा हा एक प्रमुख कापणीचा सण आहे, परंतु भिन्न राज्ये वेगवेगळ्या नावांनी, परंपरा आणि उत्सवाने हा सण साजरा करतात। मकर संक्रांतीत बनवलेले पदार्थ। मकर संक्रांतीत तिळाचे लाडू आणि तिळगुळ याला विशेष असे महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या काळात सर्वात महत्त्वाचे असलेले 2 पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ। बहुसंख्य राज्य याच कारणासाठी तीळ आणि गूळ असलेले पदार्थ बनवतात। विशेषतः चिक्कीसाठी सर्वात सामान्य तीळ काळे आणि पांढरे आहेत। बिहारच्या जिल्ह्यात तिळकुट खूप पसंत केले जाते। त्यानंतर तिळाची चिक्की तयार केली जाते। त्यानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून चिक्की तयार केली जाते। गजक एक डिश आहे जो खूप लोकप्रिय आहे। मकर संक्रांतीमध्ये आज आपल्याला काय काय पाहायला भेटले? मकर संक्रांतीमुळे आज आपल्याला काय काय समजले ते सांगू शकतो कोणी? त्याच्यातून काय काय शिकायला भेटले? आपण फक्त मकर संक्रांती म्हटली फक्त आपल्याला एवढंच माहिती असतं का तिळगुळ खायचे, तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटायचे, बस एवढं? या व्यतिरिक्त कोणाला काहीही माहिती असतं? तुम्ही सांगू शकाल? चला तर मग पाहूयात। दरवर्षी मकर संक्रांत जानेवारी महिन्यात साजरी केली जाते। हा सण हिंदू धार्मिक सूर्याला समर्पित आहे। सूर्याचे हे महत्त्व वैदिक ग्रंथामध्ये आढळते। विशेषतः गायत्री मंत्र हिंदू धर्माचे पवित्र स्रोत ऋग्वेद नावाच्या ग्रंथात आढळते। मकर संक्रांती हा संपूर्ण भारतभर विविध नावांनी सूर्याच्या देवता सूर्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेला सण आहे। महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी लोक तीळ आणि गुळापासून बनवलेले गोड पदार्थ बदलतात। या आनंदाच्या प्रसंगाशी निगडीत एक प्रसिद्ध ओळ म्हणजे तिळगुळ घ्या गोड गोड बोला। विवाहित स्त्रिया मित्र कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करतात आणि हळदी कुंकू साजरे करतात। या दिवशी हिंदू स्त्रिया आणि पुरुष काळे कपडे घालतात। मकर संक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, मेजवानी यासारख्या सामाजिक उत्सवासह साजरा केला जातो। थँक्यू। परत एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। कैरियर की तरफ से मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक बधाई। और तिलगुड़ या गोड़ गोड़ बोला अच्छा जो है स्नेहल ने जो है इससे प्रेजेंट किया। हो सकता है कि कुछ बातें आप लोगों को समझ में ना आई हो, ऐसा हो सकता है कुछ लोग को, सब नहीं वो समझ में आया या बोलना तो बोल सकते हो। ओके। और काफ़ी अच्छा जो है प्रेजेंट किया, काफ़ी बेहतरीन जो है पीपीटी थी, राइट। इसमें सभी बातों को से जिक्र किया, भोगी क्या होता है, लोहड़ी क्या होता है, मकर संक्रांति क्या होता है, इस सभी चीज़ों से जिक्र किया और काफ़ी जो है फ्लुएंट किया, राइट। और जो तरीका होता है पीपीटी प्रेजेंट करने का, सारे रूल उसने फॉलो किए। कब उसको जो है बिना पीपीटी देखकर बोलना है, कब उसको देखकर बोलना है, काफ़ी अच्छा जो है लगा। सो एक बार स्नेहल के लिए क्लैप हैंड। वेल बेस्ट, राइट।
और काफ़ी अच्छा जो है स्नेहल जो है धीरे धीरे मूवमेंट की है। एक समय ऐसे थी बहुत डर रही थी, लेकिन धीरे धीरे जो है काफ़ी देखा मैंने, स्नेहल का देखा, इवन जो है मैंने नेहा का देखा, और प्रेरणा है, खुशी है। एक अब जो धीरे धीरे फ्रंट पे आ रहे लोग, पहले तो बैक पे भी नहीं थे, अब ये फ्रंट पे भी आ रहे धीरे धीरे। मुझे जो है इवन मेरे दिमाग से निकल गया था कि इसका पीपीटी मुझे बोलना है प्रेजेंट करने के लिए। सामने तो फ्रंट में आके बोली कि सर मेरा पीपीटी प्रेजेंटेशन। हाँ तो मुझे याद आ गया, मतलब भाई करो। ये होता है, ठीक है, इसको बोलते धीरे धीरे कॉन्फिडेंस लेवल डेवलप होना। और पीपीटी जरिया ऐसा है, एक्टिविटी जरिया इसलिए हम लोग करवाते हैं कि आपके अंदर कॉन्फिडेंस आए, राइट। नेहा का मैं देखा था पहले जो है बहुत डर रही थी, काँप रही थी, लेकिन वही आपने देखा होगा अपना न्यू ईयर पार्टी के समय धीरे धीरे स्टार्टिंग में जो डर था वो धीरे धीरे निकल गया था, काफ़ी निकल गया था, राइट। वो देखा मैंने, इसके हुआ खुशी जो डरती थी पहले, राइट। पीपीटी उस समय बहुत डर डर के प्रेजेंट की थी, लेकिन दूसरा देखो अभी काफ़ी उसके अंदर आ गया। तो ये होता है, जब सामने आके बोलना स्टार्ट करोगे, एक बार दो बार आपको डर लगेगा, धीरे धीरे फिर डर भागना स्टार्ट हो जाएगा। ओके। संक्रांती देवीचे वस्त्र कोणते आणि संक्रांती देवीचे वाहन कोणते हा विचार आपल्याला पडतोच। तर आपण पाहूया 2024मध्ये येणारा हा पहिला सण म्हणजे 15 जानेवारी हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा करतो। तर संक्रांती देवीचे वाहन हे घोडा आहे आणि संक्रांती देवीने वस्त्र यावेळी काळी साडी परिधान केली आहे। तर तुम्हाला माहीत आहे का, जी संक्रांती देवी असते तिने जे वस्त्र धारण केलेले असते त्या रंगाचे वस्त्र आपण धारण करू शकत नाही, कारण ते संक्रांती देवीने ते वस्त्र धारण केलेले असते। तर आता तुम्ही म्हणाल तर आपण कोणते वस्त्र धारण करूयात, तर 5 रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकतो। ते म्हणजे पहिला आहे हिरवा रंग। हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो, या रंगाला विशेष असे महत्त्व आहे। दुसरा म्हणजे केशरी रंग। केशरी रंग हा शांततेचे प्रतीक मानला जातो। तिसरा रंग म्हणजे गुलाबी। गुलाबी रंग हा प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो। चौथा रंग पिवळा। पिवळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते। अशा प्रकारे आपण हे वस्त्र परिधान करू शकतो। भोगी, आपल्याला मकर संक्रांत म्हटली की फक्त तिळगुळ आणि लाडू एवढंच आठवतं। या व्यतिरिक्त आपल्याला संक्रांत म्हणजे काही माहिती नसतं आणि पतंग उडवणे बस। मकर संक्रांत हे म्हटले म्हणजे यामध्ये 3 दिवस आले। पहिला म्हणजे भोगी, 14 जानेवारी रोजी सेलिब्रेट केली जाते। भोगी म्हणजे याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा। दुसरा दिवस 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांती। मकर संक्रांतीचा अर्थ म म्हणजे मराठमोळा सण, क म्हणजे कणखर बाणा, र म्हणजे रंगीबिरकी तिळगुळ, स म्हणजे संगीतमय वातावरण, क्रा म्हणजे क्रांतीची मशाल, त म्हणजे तळपणारे तेज। या शब्दातच मकर संक्रांतीचा अर्थ दडलेला आहे। आपण आपली संस्कृती आणि परंपरा कुठेतरी विसरत चाललेलो आहोत, म्हणून आपल्याला ती स्मरणात राहावी म्हणून आपण हा सण नेहमी साजरा केला पाहिजे व तो कायम टिकून राहावा म्हणून आपण मकर संक्रांती हा सण सेलिब्रेट करतो। थँक्यू। आपने बहुत अच्छा मकर संक्रांति के बारे में हमें बताया गया है। तो मकर संक्रांति बहुत अच्छा त्यौहार होता है जो मतलब पूरे भारत में मतलब अच्छा बनाया जाता है। तो आप सभी को मेरे तरफ से मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं, ठीक है, और थैंक यू।